मुलांनो, आज आपल्याला या ठिकाणी मॅथमॅटिक्स मध्ये कशा स्वरूपात चांगले मार्क्स मिळवायचे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मॅथ म्हटली म्हणजे टेबल आलेच पाहिजे. आणि जर का टेबल चांगल्यापैकी शिकायचे असतील, समजून घ्यायचे असतील आणि जास्त मेहनत न करता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असतील तर त्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. चला मुलांनो, आपण टेबल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे याची एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट थोडं समजून घ्यायला वेळ लागेल, तर ती कन्सेप्ट एकदा समजून घ्या, मग टेबल एकदम सोपे आहेत. कुठल्याही नंबरचा टेबल तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता. आता यासाठी मात्र 2 to 10 पर्यंतचे आपल्याला टेबल आले पाहिजेत चांगल्यापैकी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी अगोदर 12 चा जो टेबल आहे की जो सोपा आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करतो, कशा पद्धतीने आपल्याला टेबल कुठल्याही नंबरचा शोधायचा आहे आणि त्यानंतर आपण कुठलाही एक नंबर घेऊ आणि त्याचा टेबल तयार करून दाखवायचा आहे, तुम्हाला पण आणि मला पण. तर चला मुलांनो, 12 चा टेबल आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. पण आता इथे 12 चा टेबल कसा तयार करायचा आहे, आपण 12 चं एक्सपान्शन फॉर्म मध्ये कन्वर्जन करून घेऊ. 12 चं एक्सपान्शन काय येणार आहे मुलांनो, 10 प्लस 2. ठीक आहे. बस इतकंच. आपल्याला सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप ही आहे की ज्याही नंबरचा तुम्हाला टेबल तयार करायचा आहे त्याचा एक्सपान्शन फॉर्म लिहून टाका. ठीक आहे. आता आपल्याला 12 2 जार काढायचे आहेत. सगळ्यात अगोदर आपण काय करू, या 2 ने 10 प्लस 2 मधल्या 2 ला मल्टिप्लाय करू आणि त्याचा आन्सर काय येतो मुलांनो, 2 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 4. आणि यानंतर याच 2 ने आपल्याला 10 ला पण मल्टिप्लाय करायचंय आणि ते येतं आन्सर 20. पण इथे आपल्याला 20 नाही लिहायचंय, इथे आपल्याला फक्त 2 लिहायचंय. त्याच्या मागचं कारण काय, तर हा जो काही 24 मधला 2 आहे याची प्लेस व्हॅल्यू 20 येते. या कारणाकरता आपण इथं 20 न लिहिता फक्त 2 लिहिणार आहोत. म्हणून 12 2 जार 24 झाले. असंच आपल्याला आता 12 3 जार काढायचे असतील तर आपण परत काय करणार मुलांनो, या 3 ने 10 प्लस 2 जी आपला एक्सपांडेड फॉर्म आहे हा आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे, सोपं येते. तर 10 प्लस 2 मधल्या या 3 ने आपण या 2 ला मल्टिप्लाय करू. 3 2 जार 6 आणि 10 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 30. तर हा फक्त 3 आपल्याला लिहायचा इथे. त्याचप्रमाणे 12 4 जार 4 2 जार 8 आणि 10 4 जार 40. आता इथे जो काही नंबर येणार आहे ना मुलांनो, हा प्रत्येक वेळेस समजा 2 3 4 आपल्याला जे काही काढायचे आहेत तोच आपल्याला इथे लिहायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक वेळेस 10 मल्टिप्लाइड बाय 4 10 मल्टिप्लाइड बाय 3 10 मल्टिप्लाइड बाय 2 असं करत बसण्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त जे काही वन्सच्या ज्या काही प्लेसेस असणार आहेत यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. ठीक आहे. आता जोपर्यंत यांचं मल्टिप्लिकेशनचं प्रोडक्ट जे आहे हे वन्स युनिट डिजिट मध्ये येतं तोपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेस मल्टिप्लिकेशनचं प्रोडक्ट हे 2 डिजिट येते, फॉर एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 2 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 10 येतो. मग आता इथं करायचं काय आहे, 10 मधला हे बघा मुलांनो 2 मल्टिप्लाइड बाय 5 आपलं प्रोडक्ट काय आला, 10 आला. तर 10 पैकी फक्त 0 जो असणार आहे हा युनिट डिजिट नंबर जो असणार आहे तोच आपण इथं लिहू आणि हा जो काही 1 असणार आहे हा कॅरी होईल 5 मध्ये. त्यामुळे या ठिकाणी 12 5 जार 60 झाला, कारण 5 प्लस हा कॅरी झालेला 1 60 झाला. यानंतर आपल्याला 12 6 जार काढायचे. तर 12 6 जार काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, 6 ने 2 ला मल्टिप्लाय करू. 6 2 जार 12 1 कॅरी गेला आणि हा कॅरी आपल्याला कोणामध्ये ऍड करायचा, आता या 6 मध्ये ऍड करायचा. म्हणून 12 6 जार 72. आता 12 7 काढायचे आपल्याला. 7 ने 2 ला मल्टिप्लाय करू. 2 7 जार 14 1 कॅरी गेला तो आपण या 7 मध्ये ऍड केला, 8 तयार झाला. त्याचप्रमाणे म्हणजे आपला नंबर काय आला, 12 8 जार 84. आता 8 चा टेबल 12 8 आर, म्हणून आपण काय करू, 8 ने 2 ला मल्टिप्लाय करू. 8 2 जार 16. हा आपण वन्स प्लेसला युनिट डिजिटचा 6 ऍज इट इज लिहिला. 1 आपण कॅरी केला आणि तो कुणात ऍड केला, या 8 मध्ये. म्हणून आपल्याला 12 9 8 आर 96. आता 12 9 जार काढायचे आपल्याला. तर 9 2 जार 18 1 कॅरी गेला तो 1 आपण कुणाला ऍड करतोय, या 9 मध्ये. आणि हा 1 जो असेल या 9 मध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. का, कारण 10 मल्टिप्लाइड बाय 9 हे 90 आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. त्या कारणाकरता आपण इथं 90 प्लस 1 नाही करणार आहे ना, आपण फक्त 9 मध्ये 1 ऍड करणार. कारण आपण जो काही हा 90 आलेला आहे त्यापैकी आपला हा जो 10th प्लेसचा डिजिट आहे
त्याच्यामध्ये आपण 1 ऍड करतोय म्हणून 9 प्लस 1 108 आला आणि 12 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू ऑल ऑफ वी नो दॅट इज द 120. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही नंबरचा टेबल हा अतिशय आरामात सोप्या पद्धतीने काढू शकतो, तयार करू शकतो. आणि केव्हाही आपल्याला जर का टीचर्सने विचारलं स्कूलमध्ये की सांगा 17 मल्टिप्लाइड बाय 4 तर आपलं आन्सर पटकन आपल्याला देता येतं. आता ही झाली तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, या कारणाकरता मी हे अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं. करायचं काय मुलांनो, खूप सोपं आहे. ज्याही नंबरचा टेबल काढायचा असेल त्याचं एक्सपान्शन फॉर्म आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर 12 2s म्हणा, 12 6 म्हणा, 12 8s म्हणा, जो पण काही नंबर असेल त्यापैकी त्या 8 ने वन्स डिजिटला म्हणजे हा जो काही एक्सपांडेड फॉर्म मधला नंबर असेल आपला त्याला मल्टिप्लाय करायचं. फक्त वन्स डिजिट युनिट डिजिटचं जे पण काही प्रोडक्टचं युनिट डिजिट असेल तो आपल्याला वन्स प्लेसला लिहायचा. जर कॅरी होत असेल नंबर तर तो आपल्याला त्या 8 मध्ये म्हणा किंवा 6 मध्ये ऍड करायचा आणि आपला प्रोडक्ट आन्सर जे असणार आहे टेबलचं ते आपल्याला तयार होताना पाहायला मिळतं. आपण आता या ठिकाणी एक काम करू, 17 चा टेबल तयार करू. ठीक आहे मुलांना, लक्षात घ्या आपल्याला 17 चा टेबल तयार करायचा आहे. यासाठी आपण करणार काय आहोत, 17 चा एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे, पण मात्र तो लिहिताना 10 प्लस 7 करणार. आता लक्षात घ्या तुम्ही ही जी काही 10 वाली साइड असणार आहे ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला 17 2 जर काढायचं असेल तर इथं 20 येणार आहे. मग 20 न लिहिताना फक्त 2च कन्सिडर करायचा मनातल्या मनात. ठीक आहे, समजतंय. आता आपल्याला 17 2 जर काढायचे आहेत तर मग आपण काय करणार आहोत, 7 मल्टिप्लाइड बाय 2 करू. प्रोडक्ट आला 14. 14 पैकी जो 4 आहे युनिट डिजिटचा तोच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 14 आला, 1 काय गेला मुलांनो, कॅरी गेला, पण हा कॅरी कोणात करू, ऍड कोणात करू आपण, या 2 मध्ये. म्हणून 17 2 जार 34. आता 17 3 जार आपल्याला काढायचे आहेत. 7 3 जार 21. 1च लिहायचं आपल्याला कारण तो युनिट डिजिटचा आहे. कॅरी किती गेले, 2, आणि हे 2 कोणात ऍड करू, 17 3 काढायचे होते ना आपल्याला, मग या 3 मध्ये 2 ऍड करून देऊ. 3 प्लस 2 5. प्रोडक्ट आला आपला 17 3 जार 51. आता 17 4 जार 7 4 जार 28. 2 कॅरी गेला, पुन्हा ऍड कराल, हा 4 मध्ये ऍड करू, म्हणून आन्सर काय आला आपलं 17 4 जार 68. परत तसंच आपल्याला 5 17 5 जार 7 5 जार 35. त्यापैकी 5 इकडे लिहू. 3 कॅरी गेले, 3 कोणात कॅरी होतील, या 5 मध्ये. 5 प्लस 3 8, म्हणून 17 5 जार 85. 17 6 7 6 जार 42. 4 कॅरी गेले, 4 आपण या 6 मध्ये ऍड करू. 6 प्लस 4 10, म्हणून आपला 17 6 जार 102. 17 7 जार 7 7 जार 49. 9 1 प्लेस आहे म्हणून आपण 9 लिहू. 4 आपण कॅरी करू, पुन्हा कॅरी करू या 7 मध्ये. 7 प्लस 4 11. 17 8 जार 7 8 जार 56. युनिट डिजिटचा नंबर आपण लिहू 6. 5 काय गेला, कॅरी गेला, पुन्हा 8 मध्ये. 8 प्लस 5 13. 17 9 जार, आता 9 मल्टिप्लाइड बाय 7 करू आपण, आपलं प्रोडक्ट येतं 63. म्हणून आपण या ठिकाणी फक्त 3 लिहिणार आहोत. 6 आपण कॅरी करू, कुणामध्ये कॅरी करू, या 9 मध्ये. अँड 6 प्लस 9 दॅट इज द 15. अँड लास्ट वन 17 10 जार, हा आपला 7 येतो आणि 10 मध्ये आपण त्या ठिकाणी 7 ऍड केले तर ते झाले आपले 17 10 जार 170. तर अशा पद्धतीने कुठल्याही नंबरचा टेबल आपण आरामात त्या ठिकाणी तयार करू शकतो. आता हे झालं ज्यावेळेस टेबल तयार करायचं असेल त्यावेळेचा विषय. पण जर समजा आपल्याला कोणी टीचरने विचारलं किंवा आपण कुठल्या सम सॉल्व्ह करतोय, प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन करतोय, त्यावेळेस तो प्रोडक्ट कशा पद्धतीने पटकन शोधायचा तर ते पण सांगून देतो. फॉर एक्झाम्पल समजून घ्या आपल्याला 14 8 काढायची असते. ठीक आहे, तर मी इथं करायचं काय मुलांना, आपण बघा मुलं काय करतात मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी पण असंच केलेलं आहे. जर समजा 14 8 जार आपल्याला शोधायला लावले, मग मुलं काय करतात, 14 1 जार 14, 14 2 जार 14, 3 जार 14, 6 14 7 अशा पद्धतीने टेबल बोलत बोलत येतात वरून खालपर्यंत. पण तसं नाही करायचं मुलांना. सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी 14 8 सांगितलेत ना, मग मनातल्या मनात 14 ला आपण 10 प्लस 4 असं ऍड करा. ठीक आहे, त्याचं एक्सपान्शन करा.
10 हे बघा 14 ला आपल्याला काय करायचं 10 प्लस 4 केला आपण झाला तुमचा 14. आता आपल्याला त्याचा 8 आर काउंट करायचा आहे म्हणून आपण काय करू 8 मल्टिप्लाइड बाय 4 32 वन्स डिजिटचा 2 दिला 3 आपण कॅरी करणार आहोत आणि तो कुणात ऍड करायचा माहितीये का ज्याने मल्टिप्लाय करायचंय ज्याचा आपल्याला जितकी प्लेस शोधायची असणार आहे मल्टिप्लिकेशन मधली टेबल मधली त्याच्यामध्ये आपल्याला त्याला ऍड करायचं आहे म्हणून आपण आता इथं काय करू 3 कॅरी केला 8 प्लस 3 11. तर अशा पद्धतीने 14 8 जा 112. मुलांना कुठलाही टेबल तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता. तर पालकांना सुद्धा माझी विनंती असेल की सीबीएसई मेड इझी हे युट्यूब चॅनल जे आहे हे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे. यावर्षी हे फर्स्ट इयर आहे या चॅनलचं. तर मित्रांनो पालकांनो इथून पुढचे पूर्ण अप टू 10th पर्यंत आपण सर्व दरवर्षी एक एक स्टँडर्ड ऍड करत जाणार आहोत आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्टचे सर्व टॉपिक्स सर्व चॅप्टर्स त्या ठिकाणी सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना या चॅनलची लिंक या व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू.